लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। आमदार पडळकर यांच्याकडून जतसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी। संजय तेली यांची माहिती। बाहेरचा निधी चालतो मग आमदार का नको, संजय तेली यांचा सवाल। प्रकाश शेंडगे यांना कुणी निवडून आणले, रेवाप्पा पट्टणशेट्टी यांचा आरोप। विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून जत तालुक्यासाठी प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जर बाहेरच्या आमदारांचा निधी चालतो मग बाहेरचा आमदार का नको, असा सवाल भाजपाचे युवा नेते संजय तेली यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना केलाय। यावेळी तेली म्हणालेत की आमदार पडळकर हे एका शेतकरी व गरीब कुटुंबातील असून ते संघर्षमय नेतृत्व आहेत। गेल्या 15 वर्षांपासून आमदार पडळकर यांचे व जत तालुक्यातील जनतेचे ऋणानुबंध जुळले आहेत। त्यामुळे आमदार पडळकर हे बाहेरचा उमेदवार नसून जत तालुक्यात जनतेच्या मनातील आमदार आहेत। आमदार पडळकर यांनी जतच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना आखलेत। तसेच अधिवेशनात तालुक्याचे त्रिभाजन व्हावे, जत तालुक्यात पंचतारांकित MIDC व्हावी, स्वतंत्र जलजीवन योजना राबवण्यात यावी, यासाठी अनेक वेळा आवाज उठवत पाठपुरावा केलाय। त्यामुळे आमदार पडळकर यांनी जतचे नेतृत्व करावे असे मत संजय तेली यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले। तसेच यावेळी जत साखर कारखान्याचे माजी संचालक रेवाप्पा पट्टणशेट्टी म्हणालेत की प्रकाश शेंडगे यांना कुणी निवडून आणले याची माहिती सर्व जत तालुक्यातील जनतेला आहे। सन 2009 साली आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस बरखास्त करत भूमिपुत्र असलेले माजी आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात प्रकाश शेंडगे यांना निवडून आणले। मग त्यावेळी तुम्हाला बाहेरचा उमेदवार चालला, मग आता का चालत नाही, असा सवाल करत पडळकर यांच्या येण्याने अनेकांचे धाबे दणाणले असून त्यांची दुकाने बंद पडणार आहेत। त्यामुळेच त्यांना विरोध करण्याचा उद्योग अनेकांनी चालवला आहे, असा आरोप पट्टणशेट्टी यांनी केलाय। यावेळी भाजपा नेते सोमसिंग बोरामणी, भाजपा तालुका उपाध्यक्ष रवींद्र शिवपुरे, तंटामुक्ती अध्यक्ष बंडा पवार, तालुका सरचिटणीस मलू सालुटगी, युवा नेते संगम ममदापुरे, विजय धायगुडे, अनिल टकले यांसह मान्यवर उपस्थित होते। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।